वेळ किंवा काही झंझट किंवा काही म्हणजे हे लागत नाही लाडू बनवण्यासाठी. पटकन लाडू 23 ते 24 लाडू झाले होते. बघू शकता किती मस्त असे लाडू झाले होते. चला तर तुम्ही पण बनवता ना या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी लाडू. चला मग बनवूया गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू. या लाडूचं नाव आहे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू. आणि हे लाडू पोहे घालूनच बनवतात हा ताईंनो. मी माझी रेसिपी नाही आहे ही, मी पण यूट्यूबला बघूनच रेसिपी केलेली आहे. पोहे घालूनच लाडू बनवतात हे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू असे नाव आहे. कोणती पण गोष्ट मी जेव्हा बनवते तेव्हा तुम्हाला पूर्णपणे त्याचं डिटेलमध्ये सांगत असते. त्याचप्रमाणे लाडूंचं सांगितलेलं आहे. बघू शकता किती मस्त असा लाडूंना कलरही आलेला आहे. मस्त असे बांधल्या गेलेले आहेत. कमीत कमी साहित्यामध्ये मस्त आपले झाले की नाही लाडू.